वाशिम जिल्ह्यात मागील 8 ते 10 दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतो। यामुळे नद्या नाल्या दुथडी भरून वाहते। या पुराचं पाणी शेतामध्ये घुसल्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं। जवळपास हजारो हेक्टर आतापर्यंत नुकसान झालंय। मागील 3 महिन्यात लाखो हेक्टरच्या जवळपास वाशिम जिल्ह्यात शेतीचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी पूर्णतः हातात झालाय। सध्या परिस्थिती जर बघितलं, मी अकोला परिसरातील शेतीमध्ये आहे। या ठिकाणी पूष नदी वाहते। ही पूर्ण पूष नदीच्या शेजारी जी शेती येतात पूर्ण पाण्याखाली आहे। यामुळे याच्यातली जी सोयाबीन पीक हे पूर्णतः जळून गेलं आहे। सध्या परिस्थिती शेतात जर बघितलं तर सोयाबीन काढण्यायोग्य आणि शेतकऱ्याला घरी नेण्यायोग्य नसल्यामुळे शेतकरी पूर्ण हातात झाला। तसेच आजूबाजूच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी पूर्णतः हातात झालाय। मागील 3 महिन्यापासून होत असलेल्या पावसामुळे शेतकरी पूर्णतः हातात झालाय। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा, काय नेमकी परिस्थिती आहे तुमच्या इकडे? परिस्थिती मागील जे 8-10 दिवसापासून सततधार पाऊस चालू आहे। त्यामुळे सर तुम्ही तर आता बघितलंच आहे, लाईव्ह दाखवलेलं आहे सरांनी की 80 ते 85% शेतीचं नुकसान झालेलं आहे। अतोनात नुकसान आहे खूपच। तूर, सोयाबीन, हळद या तिन्ही पिकाचं भरपूर असं नुकसान आहे आणि शासनानं कोणत्याही प्रकारचा पंचनामा काही अजून केलेला नाही। आणि आमचं शासनाला एकच म्हणणं आहे की वाशिम जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर झाला पाहिजे, अशी आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे शासनाकडे। नक्कीच आपल्यासोबत अजून काही शेतकरी तर दादा, काय परिस्थिती आहे तुमच्या शेताची नेमकी? कसं काय असेल? सोयाबीन, तूर आणि हळद या पिकाचं पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि आम्हाला काही ना काही मदत देण्यात। मागील किती दिवसापासून हे पाऊस बरसतो? पाऊस 3 महिन्याचं पीक आहे। 3 महिन्यामध्ये जवळपास 4 पूर गेलेले आहेत आमच्या नदीला। 4 पुरामध्ये काहीच राहिलं नाही आणि मधाची सतत पाणी आहे। आधी 8 दिवसापासून सतत पाणी चालू आहे। तुमचे पंचनामे झालेले आहे? नाही झालेलं नाही अजून आमचे पंचनामे झालेले आहे। तुमची काय मागणी आता? पंचनामे करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा सर सगळं। नक्कीच हे होते अकोला परिसरातील शेतकरी यांचं असं मत आहे की तात्काळ पंचनामे करून आणि शासनाने वाशिम जिल्हा हा ओला दुष्काळात टाकावा आणि त्याचं जाहीर करावा। कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।